एकमेव मार्ग होता त्यांचा दारुगोळा नष्ट करणं. तर हिने अंगावर रॉकेल ओतून घेतलं, तेल ओतून घेतलं, स्वतःला पेटवून घेतलं आणि त्या ह्याच्यामध्ये उडी मारली. आणि शी इज द ओनली लेडी, तिचं नाव अझिजा नाहीच आहे मुळातलं, पण ती शी इज द ओनली लेडी. कोणताही खटला न चालवता तिला तोफेच्या तोंडी दिलं गेलं. आपल्या मुलींना आणि बायकांना स्वतःच्या हाताने मारलं. काही जणांना पळून गेल्या, त्याच्यात वाटेत गेल्या. त्या विहिरीमध्ये त्या मुलींनी एकमेकीला ओढण्या बांधून घेतल्या आणि विहिरीत उडी घेतली आपला जीव म्हणण्याच्या शील वाचवण्यासाठी. कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली. नवरात्री निमित्त वेगवेगळ्या स्त्रियांना वेगवेगळ्या पद्धतीने भेटते आणि काही दिवसांपूर्वी आपला एपिसोड झाला ते अनुराधा गोरे मॅम यांच्यासोबत. वीर माता म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि त्यांच्यातलं ममत्व आई पण हे सगळं आपण जाणून गेलं. पण त्यांच्याशी गप्पा मारताना एक काहीतरी खास गोष्ट मला कळली होती आणि ती तुमच्यापर्यंत सुद्धा पोचावी. नवरात्रानिमित्त तो घाट घालावा आणि या सगळ्या विसर पडलेल्या राण्यांबद्दल आपल्या ह्या सगळ्या राण्यांना कळावं असं मला वाटलं. सो कशा आहात तुम्ही आणि कसं सुरू झाला हा प्रवास? हा प्रवास असा सुरू झाला की जसे तुमचे मैत्रिणींचे ग्रुप असतात तसे आमचे माजी सैनिकांचे, एअरफोर्सवाले, आर्मीवाले किंवा शहीद फॅमिली आमचे व्हॉट्सअप ग्रुप असतात. ओके. व्हॉट्सअप ग्रुपवर एकदा मला राम प्यारी गुर्जर तिच्यावर एक व्हिडिओ आला आणि तो आल्यानंतर म्हणजे हा आत्ताची नाही गोष्ट आहे, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि मग ते राम प्यारी गुर्जरचं ते वाचता वाचता असं झालं की तेव्हाचे जे वेटरन कर्नल होते आम्हाला राकेश चौहान, त्यांना मी म्हटलं अरे राकेश जी ये तो हमने कभी सुना ही नहीं था. तो बोले कि मैडम आपको चाहिए क्या नाम कुछ, क्योंकि मैं तो मतलब पैदाइशी मैं राजपूत हूँ. और त्यांनी मला माझी 25-30 नावं पाठवली. मग माझा इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रवास सुरू झाला. ओके. या स्त्रिया नाही आहेत, तू मला म्हणालस तसं काही स्त्रिया आहेत, काही वेगळ्या असे पण स्त्रिया आहेत एवढंच. दुसरी गोष्ट असं आहे की तो जेव्हा मी प्रवास सुरू केला तेव्हा प्रवास सुरू करताना एक दोन नाही शेकड्यांनी असे राजे मला भेटले की ज्यांची मला नावच माहिती नाहीयेत आणि ते अतिशय कर्तृत्ववान होते. म्हणजे आपण सगळ्यात मोठं म्हटलं की अकबर द ग्रेट म्हणतो, पण का बरं अकबर द ग्रेट? आमच्या शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं त्याच्याहीपेक्षा मोठं होतं. असं काहीतरी बरंच त्याच्यातून मला कळत गेलं. म्हणजे मी ठरवलं की नाही याचं एकूण 6 एपिसोड करायचे, 6 पुस्तकं लिहायची, 6 व्हॉल्युम्स लिहायचे. तिथले 2 व्हॉल्युम्स माझे फिर से दिया जलाय, मी तुम्हाला पुस्तक दाखवते थोड्या वेळाने, ते ऑलरेडी प्रकाशित झालं. ते जेव्हा करत होते तेव्हा मला असं आढळलं की अरे ही रामप्यारी गुर्जर तर ही नव्हती, राणी बिणी काहीच नाही, अशी सामान्य स्त्री होती. आणि ज्या वेळेला कोणी राजे उरलेच नाहीत प्रजेला प्रोटेक्ट करण्यासाठी तेव्हा ती आणि सगळे मथुरा आग्रा त्याच्या भोवतीचे जे सगळे, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या पंथाचे, अगदी लहान मुलापासून स्त्रिया पुरुष सगळे एकत्र आले आणि त्यांनी चक्क हकलवून लावलं जो सगळ्यात ज्याला काय म्हणतात की क्रूर 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 असा जो होता. मला वाटतं मुलांनी शोधून काढावं, मी नाव आता सांगायच्या ऐवजी त्याला पळवून लावलं त्यांनी. अच्छा. पळवून लावलं. साधू संतांचं मला असंच आढळलं की अरे साधू संतांमध्ये फक्त भगवी कफनी घातली, देवाचं नाव घेतलं म्हणजे साधू संत नाही आहेत. तर पूर्वीच्या काळामध्ये आमच्याकडे ते साधू संत होणं, संन्यासी होणं ही एक तपस्या आहे. तुम्ही असं सहज जात नाही, किती वर्ष शिक्षण घेतलं जातं. तुम्ही जेव्हा संन्यासी म्हणून दीक्षा घेता तेव्हा तुमचं स्वतःचं श्राद्ध केलं जातं. आणि पूर्वीचे जे सगळे साधू होते ते चिमटाधारी साधू, शस्त्रधारी साधू, त्यांनी आपल्या संरक्षणामध्ये केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे हेही आपल्याला माहिती नाही, काहीच माहिती नाही. तर हे कथा कथा मला स्त्रिया जेव्हा मिळत गेल्या तेव्हा माझ्या मनात आलं की पहिले 2 भाग झाल्यानंतर आता मी असं होत नाही की हे संशोधन करताना एकाच दिशेने गेलं तर असं होत नाही ना. कधी हा भाग आला समोर, कधी हा भाग आला, कधी हा भाग आला. पण रेफरन्सची पुस्तकं नंतर मग मी पुस्तकं विकत घेतली ऑनलाईन इंग्लिश. मराठीत तर पुस्तकं उपलब्धच नाहीयेत. एक सावरकरांचं 7वं सोनेरी पान, त्याच्यात नावं आपल्याला कळतात पण डिटेल नाही, कारण पुस्तकाच्या मनाने आवाका पुस्तकाचा खूप मोठा आहे. तर ती इंग्लिश पुस्तकं घेतली कशासाठी की ऑथेंटिसिटी, मी जे काही सांगतेय ते ऑथेंटिक आहे की नाही. तर ती इतिहासकारांनी पुस्तकं जी घेतलेली मला मिळाली त्याच्यावरून मी खात्री पटली की नाही मग त्याच्यामध्ये सॅफरन सॉर्ड असेल किंवा हिंदू टेम्पल्स व्हॉट हॅपन टू देम अशा प्रकारची पुस्तकं असतील, अशी मोठी मोठी पुस्तकं जेव्हा मी, किंवा खरोखरी क्रांतिकारक होते ते सुट्टे लढत होते की त्यांची काही आपापसात लिंक होती, अशी असंख्य मी इंग्लिश पुस्तकं विकत घेतली. आणि ते सगळं करताना मला असं जाणवलं की दरवेळेला 8 मार्चला आपण कोणालाही बोलवतो, सत्कार करतो. त्या बायका ग्रेट असतात नाही असं मला म्हणायचंच नाहीये, पण मला असं वाटायला गेलं की इतिहासातल्या ज्या आमच्या स्त्रिया आहेत, म्हणजे आपल्याला गार्गी मैत्रिणींची नावं माहिती आहेत पंडिता म्हणून, पण शस्त्र होतं की नाही स्त्रियांच्या हातामध्ये त्याच्याबद्दल काही माहिती नाही.
आणि मग ती माझी शोधाला सुरुवात झाली. वा. मला So, वाटते आज या फक्त स्त्रिया म्हणजे मी मगाशी म्हणाले की हो, सगळ्या राण्या आहेत, हो. सगळ्या राण्या नाहीयेत, पण ह्या कर्तृत्ववान स्त्रिया हो आहेत, हो त्यातल्या काही राण्या आहेत. आणि नवरात्र निमित्त स्त्री शक्तीचा जागर करताना असा काहीतरी वेगळा सोनेरी विषय. ठेवा मिळावा आणि वेगळा विषय मिळावा, म्हणजे मला इतका आनंद होतो. आणि मी इतकी स्वतः इतकी क्युरियस आहे, इतकी मला कुतूहल आहे की अगदी काय बरोबर. आहे नेमकं. आणि बोलता बोलता ऑफ कॅमेरा जेव्हा त्या म्हणाल्या मला की असं सगळं आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांचं हे सगळं कळलं, तर मला आय एम शुअर हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पोचायला पाहिजे. हवं. हे पुस्तक येईल तोपर्यंत तर आम्ही वाट पाहणारच आहोत, ते वाचायला उत्सुक आहोत. पण त्याच्यात काय आहे, तो प्रवास कसा झाला, त्यातली काही नावं आणि नवरात्र आहे त्यानिमित्त सुरुवात- या सगळ्या स्त्रिया जर कळल्या तर काय. इंट्रोडक्टरी असं आपलं होईल असं मला वाटतं, कारण खरंच. ही नावच किती पानं आहेत बघ. ही अनुक्रमणिका अच्छा, आहे माझ्याकडे. हे फक्त अनुक्रमणिका आहे. अनुक्रमणिका आहे आणि मला वाटते त्या स्त्रियांना हे पुस्तक आहे. बाप. आणि त्याच्याशिवाय माझी जी पहिली 2 पुस्तकं मी म्हटलं ना, त्याच्यात ज्या काही येऊन गेल्या त्या आम्ही याच्यात घेणार आहोत, कारण बापरे. उचलून घेणं सोपं आहे. मला So वाटतं हा 550 पानं ही आहेत. एवढा सगळा अभ्यास आणि हो. लिहून असं हे झालेलं आहे आणि त्यातले काही स्निपेट्स, काही ठराविक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. सो प्लीज हे मिस करू नका. आणि अनुक्रमणिका ही एवढी मोठी आहे, म्हणजे ह्या सगळ्या स्त्रिया आपण माहित नाही, त्यातली काही नावं कदाचित तुम्हाला माहिती असतील, कदाचित ऐकलीही आपण नसतील. एक गंमत करूया का? हो. स्त्रियांना उतरवून ठेवायला सांगूया की वॉरियर स्त्रिया, राईट. किंवा दोज हू चेंज द हिस्ट्री ऑफ इंडिया. तुम्हाला ही ऐकेच्या अगोदर लिहून तरी ठेवा, लिस्ट करा. एक्झॅक्टली. तुमची केवढी मोठी लिस्ट बरोबर, होती, कारण नाही. बिईंग अ टीचर होमवर्क देणं. होमवर्क दिलेला आहे मॅमनी. आणि तर त्या निमित्ताने कमेंट्स तुम्ही नेहमी करता आणि नेहमी डीएम्स करता. सो या निमित्त आपण ह्याच्याबद्दल ऐकणारच आहोत. आणि हा आपला जर पहिला एपिसोड असेल, त्याच्यात जर आपल्याला जेवढं कळतंय, तर मी मॅमना आता थोडासा अजून मस्का लावणार आहे आणि सांगणार आहे की आम्हाला अजून थोडी माहिती द्या. तर या एपिसोडचे अजून काही भाग होतात का ते पाहणार आहोत. पण तुमच्यासाठी मॅमने दिलेला एक होमवर्क आहे. तुम्ही कमेंट्समध्ये तुम्हाला अशा कोणत्या स्त्रिया किंवा अशा कोणत्या राण्या माहिती आहेत, म्हणजे आपल्या नेहमीच्या तर ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती असतात मॅम, म्हणजे जिजाऊ झाल्या, त्याच्यानंतर झाशीची राणी झाली, अहिल्याबाई होळकर झाल्या. ही नावं अगदी सहज पुस्तकातही शिकवली जातात, येतात. पण त्या व्यतिरिक्त ही एवढी नावं आहेत, तर तुम्हाला त्याच्यातली काही मिळतायत का बघूयात आपण. तोपर्यंत ऐकूयात. Yes. म्हणजे मी या पुस्तकाचे भाग केले हम्म. आणि काही वेळेला ओव्हरलॅप पण झालं असेल, पण मी पहिला जो भाग आहे भारत की नारी, हम्म. त्याच्याबद्दल मी कॉमेंट केली आहे. आणि ह्या ज्या सगळ्या सुरुवातीच्या स्त्रिया आहेत 7, हम्म. त्याच्यामध्ये गांधारी, अली राणी, हम्म. नागनिका, मार्गावती, राणी अनुसूया आणि दक्षिणेतील राण्या, हा 7 जे भाग आहेत ना, ह्या सगळ्या इसवी सन पूर्व काळातले आहेत. ओ. त्याच्यातली जी नागनिका आहे, मला वाटते ही महाराष्ट्राची राणी आहे. ओ. आपल्याला त्याचं नाव माहिती नाही. आणि शककर्ता माहितीये, हम्म. शककर्त्याची आई आहे ही. आ. तर हा एक भाग झाला. दुसरा मी असं घेतलं दक्षिणेतील राण्या, त्याच्यामध्ये परत भाग केले. चोला घराण्यातल्या वेगळ्या, होसला घराण्यातल्या वेगळ्या, पांड्या घराण्यातल्या वेगळ्या, काकतीय राण्या वेगळ्या, चालुक्य घराण्यातल्या वेगळ्या, कारण चालुक्य, पालव हे सगळे इथे महाराष्ट्रामध्ये बरोबर, हो, राज्य करणारे सगळे हे होते. त्या झाल्या सगळ्या. नंतर मदुराईची राणी, नंतर अगदी अगदी ब्रिटिशांच्या काळापर्यंत सेतुलक्ष्मी, ह्या सगळ्या राण्या मी सगळ्या घेतल्या. मग दक्षिणेमध्ये परत मी ओडिसाच्या राण्या वेगळ्या घेतल्या, पण ओडिसामध्ये वेगळं. आणि वकाटक घराणं 3रं शतक, त्याच्यातल्या काही राण्या घेतल्या. त्याच्यानंतर अर्थातच पुढचा जो भाग आहे ना, ह्या सगळ्या दक्षिणेच्या राण्या आहेत बरं का. रुद्रम्मा देवी, मलिकापट्टणम, गूढ किंवा तलुक, नानचारी, अबक्का, महादेवी, अबक्का. ही अबक्का हिने फ्रेंचांना, पोर्तुगीजांना 7 वेळा हरवलेला आहे. ओ. तर वेलू नाचियर आणि सरदार कुईली. सरदार कुईली ही ब्रिटिशांच्या विरुद्ध वापरला गेलेला पहिला ह्युमन बॉम्ब आहे. तर आपल्याला हे माहितीच नाही. बापरे. तिने सगळं त्यांचं स्त्री होती ती. स्वतः हो. आणि तिची राणी जी होती, तिला पळून जावं लागलं, कारण तिच्या नवऱ्याचा पराभव झाला. मग तिला शोधून आणलं. ती परत येईपर्यंत हिने स्त्रियांची फौज तयार केली. आणि ते गोदाम होतं ब्रिटिशांचं, त्या ब्रिटिशांच्या गोदामात तिने पूर्ण, कारण त्यांच्या शक्तीला ही छोटंसं घराणं सामना करूच शकणार नव्हतं. एकमेव मार्ग होता त्यांचा दारुगोळा नष्ट करणं. तर हिने अंगावर रॉकेल ओतून घेतलं, तेल ओतून घेतलं, स्वतःला पेटवून घेतलं आणि त्या ह्याच्यामध्ये उडी मारली. मला वाटते देशासाठी काहीही, देवासाठी काहीही, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. नंतर काश्मीरच्या राण्या, म्हणजे यशोवती ही जी आहे ना, ही यशोवती
महाभारत काळातली राणी आहे. अच्छा. आणि काश्मीर हे एकमेव राज्य होतं की ज्यांनी महाभारत युद्धामध्ये भाग नव्हता घेतला, कारण तिचा मुलगा लहान होता. त्याच्यातल्या काही राण्या अशा आहेत की नवरा गेला, मग मुलं लहान आहेत म्हणून त्यांना राज्य त्यांच्या अच्छा. वतीनं सांभाळलं. काही राण्या अशा आहेत, उदाहरणार्थ दक्षिणेतील राणी बघताना आपल्याला जी म्हणजे त्याला एक काय म्हणूया संगम पिरियड म्हटलं जातं, की ज्याच्यातला इतिहास पुसलाच गेला. कारण तेव्हा काहीतरी त्सुनामी सारखं आला असावं आणि त्या राणीचं सगळंच्या सगळं डुबून गेलं. आणि मग तिथला म्हणजे इतिहासामध्ये त्यातला काही संदर्भच नाही. डार्क पिरियड असंच त्याला म्हटलं जातं. ओके. तर असं काही असेल तर ती बसवलेली होती. अच्छा. तिला राज्यघर तिथं शिक्षण दिलं होतं प्रॉपर, आणि तिचा राज्याभिषेक झालेला होता, अशी ती क्वीन होती. त्याच्यानंतर मग काश्मीरला जसं ही यशोवती आहे तशी राणी सुगंध आहे, राणी दीदा आहे. राणी दीदानी मोहम्मद घोरीला हरवलेला आहे. वा. कोटा देवी आहे, दॅट इज शी वॉज द लास्ट क्वीन ऑफ काश्मीर. ओके. तिच्यावर आता चित्रपट येतो आहे. हो, राईट. त्याच्यानंतर उत्तर आणि ईशान्येच्या राण्या, त्याच्यामध्ये मग ओहम घराण्यातल्या वेगळ्या, राणीबाई, लाडीबाई वगैरे असं ते सगळं बऱ्याच. त्याच्याशिवाय गुजरातच्या ज्या राणी आहेत ना, त्या गुजरातच्या राण्या म्हणजे मोहम्मद घोरीने आक्रमण केलं हे ऐकतो, पण त्यांना हरवणाऱ्या कोण आहेत, कुतुबुद्दीन ऐबकाला घायल करणारी कोण आहे, ती नावं नाही माहिती आपल्याला. किंवा त्या काळी आपल्याला सोरठी सोमनाथचं नाव माहितीये, पण सोरठी सोमनाथ प्रचंड वैभवशाली देऊळ होतं आणि त्याच्यामध्ये ज्या नर्तिका असतात देवदासी, त्याच्यामधली ही शोभा सोमनाथ आणि तारा सोलंकी वगैरे यांनी अक्षरशः 2-3 हजार त्या स्त्रिया सेवेत होत्या. त्यांनी लढाई केलेली आहे, सगळ्याच्या सगळ्या मारल्या गेलेल्या आहेत. कल्याणी आणि बेला ह्या ज्या दोघी जणी आहेत त्या म्हणजे कल्याणी बेला पृथ्वीराज चव्हाण आणखीन जयचंद त्यांच्या मुली आहेत, त्या पळवल्या गेल्या. आणि त्यांनी कसा धडा शिकवला, न जवळ शस्त्र आहे, न राज्य सोडून आलेले आहेत, पण त्यांनी ज्याच्या सांगण्यामुळे ते आक्रांत आले होते त्यांना धडा कसा शिकवला, ऐकण्यासारखं आहे सगळं. आता आपण लव जिहाद म्हणतो आणि रडत राहतात मुली, पण नाही, तुमच्या हातात जर गट्स असतील तुम्ही काय करू शकता. उत्तम उदाहरण आहे. नंतर मगाशी मी उल्लेख केला ती ही रामप्यारी गुर्जर, ही आग्रा मथुरा सगळे या भागातली आहे. राणी पद्मावती, अजाबदे, राणी अजाबदे म्हणजे पद्मावती आपल्याला त्यातल्या त्यात नाव माहितीये, पण ती चुकीची माहिती आहे आपल्याला. आता ही जी राणी अजाबदे आहे ती सगळ्यांना तिच्या नवऱ्याचं नाव म्हणजेच राजपूत राजा हळदीघाटच्या लढाईत हारला म्हणून सांगितलं राणा प्रताप, त्याची बायको आहे. आणि त्या हळदीघाटच्या लढाईमध्ये तिने भाग घेतलेला आहे आणि त्या लढाईमध्ये तिला विषारी बाण लागला आणि मग ती गेली. आणि हेही आपल्याला परत चुकीचं सांगितलं जातं की तो हळदीघाटच्या लढाईत हारला नाहीये तो. मुघलांनी म्हणजे दुर्दैवानी आपला राजपूत राजाच त्याच्या विरुद्ध उभा होता, प्रत्यक्ष काही आला नव्हता, पण त्यांनी घेतलेली प्रॅक्टिकल माघार होती आणि चितोडचा किल्ला सोडला तर सगळं यांनी परत मिळवलेलं आहे. पण हिला मात्र अकाली मृत्यू आला अजाबदेला. देवलदेवी आणखीन खुशरू खान, दिल्लीला 3 वेळा प्रयत्न झाले असे की काय म्हणूया आपण, त्या बादशहाचा कत्ल करा, घराणं संपवा आणि हिंदूंनी पुन्हा क्रांती ज्याला आपण म्हणतो. आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती माहिती आहे, चीन मधली राज्यक्रांती माहिती आहे, अशा अमेरिकन राज्यक्रांती माहिती आहे, पण या भारतात झालेल्या क्रांत्या माहिती नाहीत. त्याच्यामध्ये ही देवलदेवी ही मुळात गुजरातची. मग तिचा गुजरातचा राजा पळून गेला, मग हार झाली, मग ती यादव घराण्यात तिचं लग्न होणार होतं, मग ती पळवली गेली खिलजी घराण्यात. आणि मग तिथे गेल्यानंतर तिला खुशरू खान, तो पण असा गुजरातचा ब्राह्मण, त्याला पळवला गेलेला, पण त्याला अतिशय वाईटपणाने तिथे वागवलं गेलं होतं. मग ती दोघं एकत्र येऊन त्यांनी कसं, किंवा त्याच्या अगोदर कसं काय त्यांना खिलजी घराण्याचा नाश केला गेला. आणि त्यांनी स्वतःला विक्रमादित्य अशी पदवी लावून घेतली स्वतःला, हेमू विक्रमादित्य. तर हा सगळा इतिहास ती आपल्याला तिचं नाव माहिती नाही, केवढं करेज असेल की तिथे ती राहते आणि क्रांती करतायत ती. खरंच. आणि पळवून नेलेली होती दुसऱ्या ह्याच्यात घेऊन करणं, आणि त्यांची नावं इतिहासात कुठेही नाहीये. त्यांचा इतिहास गोडवनची राणी दुर्गावती, तिचं तर मला असं वाटतं की जसं आपल्याला झाशीच्या राणीचं आपण म्हणतो ना, तशी दुर्गावती, तिला जेव्हा कळलं की आपला पराभव आता होतोय, पण मला शत्रूच्या हाती माझा मेल्यानंतर सुद्धा मी पळून लागता कामा नये, तिने तिच्या मुलाला सुरक्षित पळून जायला, मग तिथे जोहार वगैरे झाला भाग वेगळा, पण तिने स्वतःच्या छातीत जेव्हा ती खालती पडली घोड्यावरून तेव्हा स्वतःला संपवून घेतलं. किरण देवी बाईसा, ती तर राजपूत घराण्यातलीच राणा प्रतापाचीच पुतणी होती, पण तिने अकबराला कसा धडा शिकवला अतिशय बघण्यासारखं आहे. मेदिनी राणी, याचं अद्भुत पन्नादाई, छोटीसी बात, राणी असावी अशी, बेला, अशा बऱ्याच हाडा राणी वगैरे वगैरे. ही जी ओबावा आहे ती पण अगदी सामान्य घरातली एका द्वारपालाची बायको, पण तिने दक्षिणेतली आहे ही. आता या ओबावाच्या नावाने
इथे एक द्वार बसवलं गेल्याचा पुतळा केला गेला, एक पलटण उभारली गेली आहे. ती कशी सामान्य स्त्री पण देशाचं प्रेम म्हणजे काय असतं हे तिच्याकडून शिकावं. नंतर मी तो दुसरा जो भाग केलेला आहे ना, ह्या सगळ्या राणी मौलादेवी उत्तराखंडच्या आहेत. मीराबाई ही नुसती संत नाहीये, तर नुसती तिची भजनं आळवू नका. तर तिने काय केलं, तर जेव्हा सगळीकडे नैराश्य पसरलेलं आहे, तेव्हा लोकांचा, जसं मीराबाई सारखे असंख्य संत तेव्हा होऊन गेले, लोकांचं मॉरल टिकवण्याचं काम तिने केलेलं आहे. ती म्हणजे राजघराण्यातली होती. कृष्णाच्या बद्दल ज्या मीराबाई आहेत त्यांच्याबद्दलच मी बोलतेय. त्याच्यानंतर मग रामासाठी काही, म्हणजे आपण जे अयोध्येचं मंदिर म्हणतो, त्याला रामाची मूर्ती गेली कुठे, तर ती ह्याच्यामध्ये टाकली गेली, शरयूमध्ये टाकली गेली. अच्छा. कारण त्यांनी मुस्लिमांनी भ्रष्ट करू नये म्हणून. बरोबर. तर ती काही वेळेला शरयू नदीमध्येच होती. मग असं म्हणतात की जी ओरझाचा जो राम आहे तो मूळ राम आहे. तर ती ओरझाची राणी होती, मग तिने कसं स्ट्रगल केलं ते खूप ऐकण्यासारखं आहे. अरे वा. माझ्या चॅनलवर याच्यापैकी काही जणांवर म्हणजे ह्या गांधारीचा शाप अफगाण अजून भोगतोय त्याच्यावर केलंय. नाही म्हणजे गांधारी आणि अफगाणिस्तानचं कनेक्शन आहे. अरे ती कुमारी होती, म्हणजे राजकुमारी होती ती गंधार राज्याची. अच्छा. आणि गंधार म्हणजे आत्ताचं अफगाण. ओके. तर असे माझे बरेच काही ज्यांना कोणाला असेल त्यांनी नक्कीच पाहता येईल, पण आपणही त्याच्याबद्दल एक थोडं ती तोंड ओळख होईल. पण त्याच्यावर प्रत्येकावर वेगवेगळा, रामप्यारी गुर्जरवर वेगळा एपिसोड केलेला आहे. असं मी काही नाही, कोटा राणीवर वेगळा एपिसोड केलेला आहे. तर जरूर बघावं, नक्की बघा. आणि सगळे आपले आदर्श असले पाहिजे. खरंच. आपण पुढे येऊया. मग रामभक्त ओझाची राणी, नागकाठी राणी ही पण उत्तराखंडाची आहे. राजकथा, सवतासा हे सगळे, हिरादेव, हिरामती, गोडवनची राणी कमलापती, रायबागिनी, ह्या सगळ्या रायबागिनी ही बंगालची आहे. अच्छा. संयोगिता पृथ्वीराज चव्हाणाची बायको, तिला पळवून नेलं एवढंच माहितीये, पण त्याच्या पलीकडे आपल्याला काही माहित नाहीये. राजा सूरजमल सारखा आता राज्यकर्ता हवा. मला वाटते बुलडोझर जे म्हणतात ना, तसंच यांनी केलं. जेव्हा तिथल्या एका पुजाऱ्याच्या मुलीला कंपल्सरी तिथला म्हातारा सरदार लग्न करायला लावत होता, तेव्हा तिच्या आई कैफियत घेऊन या सूरजमलकडे गेली, आणि या सूरजमलनी मग अख्खी त्याला धडाशिपासून दिल्लीच्या दिल्ली लुटली. तर असा हा वेगळा राजा होता. नारी सन्मान, त्याच्यामध्ये मग हा नारी सन्मान म्हणजे सिंधमध्ये पहिला जो राजा दाहीर, आता त्याचा पुतळा, दाहीरचा पुतळा पाकिस्तानामध्ये पण उभारला गेलाय, कारण आताचं जे पाकिस्तान ते सिंध, तिथला हा राजा. तर त्याच्या मुलीनी काय केलं, कसं आपलं शील वाचवलं, तिला पण पळवून नेलं होतं मोहम्मद बिन कासिमने. मोहम्मद बिन कासिमला धडा कसा शिकवला, खूप छान आहे हे सगळं. नंतर मग महाराष्ट्रामध्ये आलो की मगाशी तू म्हणलीस तसं फक्त आपल्याला जिजामाता माहिती आहेत. म्हणजे काही वेळेला मला माझ्या तोंडातून कसं होतं माहितीये का, की जिजाऊ म्हटलं जातं, जिजामाता, किंवा शिवाजीच्या बाबतीमध्ये काही वेळेला शिवा, शिवजी, शिव असं, कारण तो आपलापणा, आपल्या मुलाला कसं आपण म्हणतो, त्यामुळे असुकून माझ्या काही असं तोंडातून निघालं तर मला माफ करा, एवढंच मी म्हणते. तसंही जिजाबाई, ताराराणी माहिती आहेत आपल्याला. ताराराणींच्या बद्दल खरी माहिती नाहीये. तिने सिनेमा येतोय मराठी. हो, पण ताराराणीचं वैशिष्ट्य असं आहे की जे साम्राज्य आपण गमावलं होतं ते सगळं परत तिने मिळवलेलं आहे. आणि कशी तिने प्रत्येक काही लढाया तिच्या फार छान आहेत. सगळ्यांना अहिल्यादेवी होळकर माहिती आहेत, पण त्यांची नात भीमाबाई होळकर माहिती आहे की जिने ब्रिटिशांचा पराभव केला. नंतर मला वाटते मस्तानीबाई बद्दल पण खूप तुम्हाला चुकीची माहिती आहे. नंतर मला वाटते आता ह्याच्यात माझं नाव कसं गेलं मला माहिती नाही, पण ती आहे, म्हणजे सगळ्यांना हे माहिती आहे. पेशवे माहिती आहेत, पण नानासाहेब पेशवेची मैनावती पेशवे, तिने पण कसं काय केलं, कसं स्वतःचा त्याग केला, ती याच्यामध्ये माझी नसेल तर मला ती इथे ऍड करावी लागेल. 1857 मध्ये परत आपल्याला फक्त झाशीची राणी माहिती आहे, पण झाशीचा किल्ला, झाशीची राणी, आता तिचा जो पुतळा वरून गोंधळ होतोय, तर अशा या सगळ्या, म्हणजे तेव्हा मोतीबाई, झलकारी, ह्या महाराष्ट्रात मी सांगितलं ना, जिजाबाई, ताराबाई, त्याच्यानंतर मग बायजाबाई, महाराणी लक्ष्मी, शीख, ह्या सगळ्या आहेत. शीख साम्राज्याबद्दल आपल्याला फार माहिती नाही. शीख साम्राज्यामध्ये सदाकौर ह्या लढणाऱ्या आहेत, तेवढ्याच आहेत. तर माईबागो, तिने प्रत्यक्ष एका सैन्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि हरवलेलं आहे मुघलांना. तर ह्या सगळ्या आहेत. 1857 मध्ये अवंतीबाई लोधी, जलाऊची राणी, राणी तपस्विनी, नरगुणची महिला, आणि त्या होत्या त्या धारची राणी द्रौपदी, अशा या एकूण 15 जणी आहेत. 1857 मध्ये आपल्याला फक्त एकच नाव माहित आहे. नाही, आणखीन आहेत, 23 आहेत. आशादेवी गुर्जर, महाबेरी देवी, सीतादेवी, अझीजान, ही तर अझीजान, तिचा तर इतिहास मध्ये अजून मी व्हिडिओ बनवला नाहीये, पण इतकं म्हणजे ती एका ब्राह्मण घरात जन्मली, मग तिला पळवून नेलं गेलं, मग ती कशी ती पडली, मग तिला हे कसं बनवलं गेलं,
नर्तिका कसं अच्छा. बनवलं गेलं, अप्रतिम सौंदर्य. ओ. आणि मग ती नर्तिकामधून असताना मग ब्रिटिशांशी तिने कशी माहिती मिळवली, आणि शी इज द ओनली लेडी, हम्म. तिचं नाव अझिजा नाहीच आहे मुळातलं, हम्म. पण ती शी इज द ओनली लेडी, कोणताही खटला न चालवता तिला तोफेच्या तोंडी दिलं गेलं. ही 1857 मधली गोष्ट आहे ही सगळी. तर ह्या सगळ्या आहेत. नंतर आपल्याला बापरे. इंडियन नॅशनल आर्मीमध्ये परत एकच फक्त माहिती आहे, राणी लक्ष्मी ज्या डॉक्टर होत्या. हम्म. पण रासमणी आहे, जानकी अर्थात नापा लक्ष्मी सैगल आपल्याला माहिती आहे. मेहता, नीरा आर्या, ग्रेट कोण आई की मुलगा, ही तर मी गोष्ट अनेक शाळेत सांगते. आसामची राणी आपल्याला गॅडून कदाचित माहिती आहे, पण अमृता कुमारी, फुलेश्वरी, कनकलता बरुआ, ह्या ज्या सगळ्या आहेत ना, शांती घोष, बीना दास, ह्या सगळ्या भगतसिंग, आणखीन ज्या क्रांतिकारी होते ना सगळे, त्या काळातल्या ह्या इथपासून आहेत. किती आहेत बघ त्या, मला ज्या मिळाल्या त्या जवळजवळ 14 आहेत अशा. राणी रासमणी असेल, बीना दास, बेलापत्रा, प्रीतिलता वाडेदार, यांनी जेव्हा ते सगळं क्रांती सुरू होतं, देशाला स्वातंत्र्य स्वतः मिळण्याचा त्यांना मरण आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. काही जिवंत राहिल्या, पण ह्या सगळ्या क्रांतिकारक स्त्रिया आहेत ह्या सगळ्या. त्याच्यानंतर मी जोहार हा मुद्दामून भाग घेतला, कारण जोहार मध्ये आपल्याला फक्त एक पद्मिनीचा जोहार माहिती, पण नोंद जोहार जवळजवळ 22 आहेत. त्याच्यामध्ये मग चितोडचा किल्ला, त्याच्यामध्ये 1-2 नव्हे तर असंख्य जोहार झालेले आहेत. जेसलमेरला 2 जोहार झालेत. नंतर हा तर दक्षिणेतला जोहार आहे, बेडो, मेसे डोमेन आणि अंगालोस. हा सिंध मधला ग्वालियर, रणथंबोर, कंपाली, चंदेरी, चोरगडचा जोहार, बुंदेलखंडचा जोहार, पड्डानालचा जोहार, जगदीशपूरचा जोहार, आणि सगळ्यात शेवटी मीरपूरचा हत्याकांड. ह्याच्याविषयी मी 2 मिनिटं बोलते आणि आपण थांबूया, कारण हा जो जोहार आहे ना, हा स्वातंत्र्यानंतर झालेला आहे. तो कसा काय, तर मला असं वाटतं मीरपूर आता हे पाकिस्तानामध्ये येतं, पण पूर्वी जेव्हा फाळणी झाली तेव्हा हे काश्मीरचा भाग होतं, आणि याच्यामध्ये असंख्य पंजाबी शीख लोक, म्हणजे पाकिस्तानामधून तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की सगळ्यात जगामधला मोठा जेनोसाइड तेव्हा झाला फाळणीच्या वेळेला. तर तिथे मीरपूर हे पूर्ण हिंदू प्रभाव असलेलं, तिथे ख्रिश्चनांची पण शाळा होती, नंतर रामकृष्ण मिशनची पण शाळा होती, हिंदू मुलींचं हॉस्टेल होतं, ख्रिश्चन मुलींचं हॉस्टेल होतं. चांगला आहे, वेल एज्युकेटेड सगळा एरिया होता, आणि तिथून निर्वासित होऊन आलेले अनेक जण तिथे आसरायला होते. नंतर मात्र असं झालं की पाकिस्ताननी जेव्हा आक्रमण सुरू केलं तेव्हा या भागावर आक्रमण केल्यानंतर अनेकांनी, एकतर तेव्हा ते शिखांनी आणि हिंदूंनी आपल्या, एकतर फार थोडे लोक वाचले, आपल्या मुलींना आणि बायकांना स्वतःच्या हाताने मारलं, काही जणांना पळून गेल्या, त्याच्यात वाटेत गेल्या, आणि कित्येकांनी, म्हणजे तिथल्या ख्रिश्चन चर्चची जी शाळा होती ती, आणि आपल्या तिथल्या मठाची, रामकृष्ण मिशनच्या मठाची जी शाळा होती ती, मोठ्या मोठ्या विहिरी होत्या, त्या विहिरीमध्ये त्या मुलींनी एकमेकीला ओढण्या बांधून घेतल्या आणि विहिरीत उडी घेतली आपला जीव म्हणजे शील वाचवण्यासाठी. शील वाचवा, हा मीरपूरचा हत्याकांड. तर हा सगळ्यात शेवटी अगदी म्हणजे 1947 स्वातंत्र्यानंतर झालेला हा जोहारच त्याला म्हणायला पाहिजे, जलजोहार. कारण सगळे जोहार, काही जलजोहार आहेत, काही अग्नी आहेत, काही अग्नी आहेत. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या बायकांना नुसतं आपण आठवण करायला पाहिजे असं नाही, त्यांच्यापासून खूप शिकायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे ना, त्रिवार वंदन केलं पाहिजे, आणि असं म्हटलं पाहिजे की अरे तुमची ताकद, तुमची शक्ती, तुमचं डिटर्मिनेशन. आत्ता मी बँकेत ऑफिसर झाले किंवा एखाद्या ठिकाणी मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, हा ते पण क्रेडिटेबल आहे, नाही असं बिलकुलच मला म्हणायचं नाहीये, पण जेव्हा सगळी परिस्थिती बाजूबाजूची विपरीत आहे, जे आपण म्हणतो ना, घने अंधार बादल सब छा गए है, बिजली चमक रही है, पानी भर गया है, किधर आग लगी हुई है, उसमें मैं अकेली फसी हूँ, उसमें बाहेर कैसे निकलने का, अशी स्थिती होती ना त्यावेळेला. यावेळेला स्वतः उभं राहणं आणि लढाई करणं, देशासाठी काहीतरी करणं, शस्त्र हाती घेणं, हे खूप वेगळं आहे. त्यांच्या कित्येकांची स्ट्रॅटेजी बघितली की आश्चर्य वाटतं की कुठून, म्हणजे आता उदाहरण नागकाठी राणीचं उदाहरण, कसली स्ट्रॅटेजी अफलातून होती तिची. म्हणजे ताराबाई, आपल्याला म्हणजे ताराबाईंचा मी उल्लेख एवढ्यासाठीच आता परत एकदा केला की अजिंक्य तारा, की जो माझ्या घरातून सातारच्या वाड्यातून आमच्या दिसतो अजिंक्य तारा, पण मलाही ती सातारला कोणीच कधी गोष्ट सांगितली नव्हती की अजिंक्य तारा एका बाजूनी असा स्लोप आहे, एका बाजून तुटलेला आहे, तो काय बरं आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. पण ताराबाईंनी ती लढाई कशी खेळली, कशी जिंकली, वी वर नॉट डुईंग इट दो वी वर फ्रॉम सातारा. सो इट इज लाईक दॅट.
तर म्हणजे हे इतकं भारावून टाकणारं आहे आणि या सगळ्या स्त्रिया कुठेतरी इतिहास जमा झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल फार दडवल्या गेल्या आहेत असं मी म्हणते. एक्झॅक्टली. कारण मला ह्या शोधाव्या लागल्या कारण त्या लोकगीतामध्ये होत्या. अच्छा. तिथल्या काही यांच्यामध्ये काहींचे उल्लेख तिथल्या शिलालेखामध्ये होते. तिथल्या स्थानिक लोकांना म्हणजे आता उदाहरणार्थ परत एकदा मागे काश्मीरच्या राणीकडे जाऊया, कोटा राणीकडे. जेव्हा 90 साली हे सगळं झालं ना, तेव्हा बरेचसे काश्मीरी पंडित जसं भारताच्या इतर बरोबर. भागात आले, सगळे इंग्लंडला गेले. आणि त्यावेळेला तिथल्या एका घरातली एक स्त्री असं ती म्हणाली, की अभी हमको पता चलता है की कोटा रानी का क्या हो गया होगा. मग तिच्या नवऱ्याला वाटलं, की अरे कोटा रानी का क्या हुआ होगा, मग कोटा रानी कुठे आहे? तर तिथे एक फक्त झेलम नदीला एक नहर आहे. तो कोटा नदीच्या नावाने तिथे तो बांधलेला आहे, की बरोबर. पूर येत होता तो वाचण्यापासून. आणि मग त्यांनी कित्येक वर्ष शोध घेऊन तिच्यावर कादंबरी लिहिली अच्छा. आणि मग आता त्याच्यावर चित्रपट सिनेमा आहे. येतोय. पण असं त्या कुठेतरी किंवा आणखीन काही राण्या किंवा आणखीन काही नावं अशी आहेत की जी तिथल्या स्थानिकांना थोडीफार माहिती होती. उदाहरणार्थ ही जी नानासाहेब पेशव्यांची जी मुलगी होती मैनादेवी, त्या आपल्याला महाराष्ट्रात कुठे माहिती नाही, पण बरोबर. तात्या टोपे किंवा यांचे अनेकांचे जे वंशज होते ते तिकडे सेटल झाले. तिथल्या वाङ्मयामध्ये त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात मैनावतीचा उल्लेख आणि मग ते मराठीमध्ये आलं गेलं. तेव्हा ह्या अशा सगळ्या गोष्टी तर मुद्दामून दडवला गेला इतिहास. कारण स्वतःचा स्वाभिमान म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बराक ओबामा म्हणजे मी ते पुस्तक वाचलं, मला खूप अनेकांनी वाचलंही असेल, द ड्रीम फ्रॉम माय फादर. कारण त्यांची आई व्हाईट होती आणि वडील आफ्रिकन होते. बरोबर. मग ते प्रेसिडेंट झाल्यानंतर आफ्रिकेमध्ये शोध घ्यायला गेले, माझ्या वडिलांचं गाव कोण आहे, तिथे माझ्या आत्या कोणी आहेत का, म्हणजे आपलं बिलॉंगिंग काय आहे हे शोधणं. तसं मला असं वाटतं की आमचं बिलॉंगिंग काय आहे तेच आम्ही म्हणजे आम्हाला हे शिकवलं गेलं की तो न हारला, त्यांनी ना माघार घेतली, त्यांनी तह केला. असं नाहीये. हे खूप गरजेचं आहे नक्कीच. असं आणि मला कुठे ना कुठे हे आपले सगळे वंशज आहेत, पूर्वज आहेत, कुठे ना कुठे ते सगळं ऋण आपल्याला आहे. पास ऑन झालेलं आहे. आणि हा जर आपला इतिहास असेल, तो इतका समृद्ध असेल, त्यातल्या स्त्रिया इतक्या कर्तृत्ववान आणि समृद्ध असतील, तर त्यांच्याकडनं काहीतरी घेणं, त्यांचा इतिहास आपण पुढच्या पिढीला सांगणं हे आपलं कुठेतरी कर्तव्य आहे. आणि आज एका अशा कर्तृत्ववान स्त्रीकडनं तो आपल्यापर्यंत पास ऑन होणार आहे, तर ती आपली जबाबदारी आहे पुढे घेऊन जायची. सो या निमित्तानं तो थोडका का होईना तुमच्यापर्यंत पोहोचावा. पुस्तक तर येईलच, तोपर्यंत हा अशा पद्धतीने रुजावा म्हणून हा घाट घातलेला होता. आणि हे मी फार कुतूहल होतं माझ्या मनात की काय आहे. आणि मी ऐकून आता मी अजून इंटरेस्ट मला त्याच्यात आलेला आहे. तर मी त्यांना जसं मगाशी म्हणाले तसं अजून मस्का लावणार आहे थोडासा आणि त्यांना सांगणार आहे की अजून थोडीशी आम्हाला जर काही अजून एपिसोड्स करून आपल्याला त्याची थोडीशी माहिती मिळवता आली तर आपण अजून त्याचे काही एपिसोड्स पाहणार आहोत. नवरात्र निमित्त या अशा स्त्रियांचा सुद्धा, या अशा राण्यांचा जो भारतासाठी आज फार महत्वाचा आहे पण कुठेतरी लोप पावलेला आहे, तो इतिहास कुठेतरी लुप्त झालेला आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचावा. अशी सुद्धा स्त्री शक्ती आपल्यामध्ये आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून ही भेट होती आणि ह्या गप्पा होत्या. अगदी थोडक्यात आपण बरंच काही जाणून घेतलंय, अजून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत अभ्यास, तुमचा जो होमवर्क आहे तो करायचा आहे. कमेंट्स करायचे आहेत या व्हिडिओवरती, तुम्हाला यातल्या कोणत्या राण्या माहिती आहेत किंवा यातल्या कोणत्या राण्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल, तर आपण नक्की भेटणार आहोत. DMs कमेंट्स नेहमी करतात, तसंच करत राहा. आणि अनुराधा मॅम, थँक्यू सो मच की तुम्ही अशा पद्धतीने इतका छान तुमचा अभ्यास आमच्यापर्यंत पोहोचवला. पुन्हा भेटणार आहोत, पुन्हा अजून गप्पा मारणार आहोत आणि पुन्हा ह्याच्यातल्या काही राण्यांच्या बद्दल खोल माहिती मला हवी आहे, सखोल माहिती हवी आहे, ती जाणून घेणार आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूच.